हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रमाण आयएस. माझं नाव आहे मोहित सावंत. गेल्या काही दिवसापासून आपण आपल्या युट्यूब चॅनल थ्रू तुमच्यापर्यंत समाजशास्त्रातले ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत, जो वैकल्पिक विषय आहे समाजशास्त्र, त्याच्यातल्या महत्त्वाच्या संकल्पना असतील, काही विचारवंत असतील, त्याच्या डिस्कशन करतो ह्या सोशियोलॉजी सिम्प्लिफाईड सिरीजच्या माध्यमातून. तर ह्याच सिरीजमधला आपला पुढचा अंक आज आहे. पुढचे विचारवंत आज आपण डिस्कस करणार आहोत, ते म्हणजे मॅक्स वेबर. आतापर्यंत 2 व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, इमाईल डर्कहाइम आणि कार्ल मार्क्स यांच्याबद्दलचे. ते व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघितले नसतील तर ते नक्की बघा. येणाऱ्या काळात सोशियोलॉजीच्या कोणत्या कोणत्या बॅचेस आहेत आपल्या वैकल्पिक विषयाच्या, तुम्ही राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह करत असाल किंवा युपीएससी करत असाल, बोथ इन इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम आपल्या बॅचेस आहेत. त्या बॅचेस पण तुम्ही बघू शकतात. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि डेफिनेटली मला ही सिरीज तुम्हाला कशी वाटते याचा अभिप्राय ह्या कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. तो ह्या सिरीजमध्ये पुढचं आजचं आपलं डिस्कशन आहे, पुढचे विचारवंत आहे, तुम्ही बोर्डवर बघितलंच असेल किंवा थंबनेल पण बघितलं असेल, मॅक्स वेबर. मॅक्स वेबर बद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं, तुम्हाला असं इमॅजिन होऊ शकतं का की आजपासनं 100 वर्षापूर्वी असं एखाद्या माणसाने सांगून ठेवलं असेल की धर्म जो आहे, धर्माचा विचार करत असताना पैशाचा विचार हा पॅरलली येऊ शकतो, बरोबर? आज आपण आजूबाजूला धर्माचं जे प्रस्थ बघतो तर त्याच्यात कुठेतरी पैशाचा एक काहीतरी हातभार आपल्याला दिसतोच. दुसरी गोष्ट, जे अधिकार आहेत, तर एखादा नेता हा करिश्माई नेता होऊ शकतो किंवा त्या नेत्याचं ऑरा किंवा त्याचा करिश्मा इतका जास्त आहे की त्या करिश्माच्या जोरावर तो निवडणूक जिंकू शकतोय. हे जर आणि त्याला अधिकार मिळू शकतायत राज्य चालवण्याचे, देश चालवण्याचे, हे जर तुम्हाला कोणी सांगितलं की 100 वर्षापूर्वी हे ऑलरेडी कोणीतरी सांगून ठेवलेलं आहे, तर कदाचित आश्चर्य होऊ शकतं. आणि तिसरी गोष्ट, की जी नोकरशाही आहे, ब्युरोक्रेसी आहे, प्रशासन आहे, त्या प्रशासनामध्ये रेड टेपिझम किंवा प्रशासनाचं आदर्श स्वरूप काय असलं पाहिजे, प्रशासन कसं चालवलं पाहिजे, हे 100 वर्षापूर्वी कोणीतरी सांगून ठेवलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे आश्चर्य सांगणारे दुसरे तिसरे कोणी नसून ते म्हणजे मॅक्स वेबर. मॅक्स वेबर हे समाजशास्त्रातच नाही, तर मॅक्स वेबर हे पॉलिटिकल सायन्समध्ये सुद्धा शिकले जातात. मॅक्स वेबर हे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सुद्धा शिकले जातात. त्यामुळे कार्ल मार्क्स यांचं जेवढं महत्व आहे तेवढंच पॅरलल महत्व मॅक्स वेबर यांचं सुद्धा आहे. मग बघूयात मॅक्स वेबर काय म्हणतायत समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून. ऑब्विसली ठीक आहे. तुम्ही जसं म्हणलं तुम्हाला की पार्श्वभूमी आपल्याला माहिती असली पाहिजे थिंकर्स डिस्कस करत असताना, तो इथे सुद्धा आपण मॅक्स वेबर यांची पार्श्वभूमी थोडक्यात बघूयात. कालावधी जर बघितला पार्श्वभूमीमध्ये पहिला महत्वाचा टप्पा येतो तो म्हणजे कालावधी. 1664 ते 1920, जर आता 1864 सॉरी, तो हा जर कालावधी बघितला तर एक साधारणतः औद्योगिकरण, युरोपातली आधुनिकता सगळं झालं होतं आणि हा आता थोडासा उत्तर आधुनिकतेकडे जाणारा कालखंड दिसतो आपल्याला, राईट? तर त्या कालखंडात आपण काय डिस्कशन करतोय की जे काही आधुनिकता आहे ही सगळी आली होती. ऑगस्ट कॉम येऊन गेले होते, म्हणजे समाजशास्त्रातले इतर विचारवंत, आणि त्यांनी बऱ्यापैकी त्यांचे विचार हे मांडलेले होते. इमाईल डर्कहाइम होते, त्यांनी सांगितलं होतं की समाजशास्त्र हे विज्ञान आहे आणि जर समाजशास्त्र विज्ञान आहे तर अर्थातच वस्तुनिष्ठ स्वरूपाने समाजशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं होतं, बरोबर? व्यक्तिसापेक्षता जी आहे ती आजपर्यंतच्या इतर समाजशास्त्रज्ञांनी टाळली होती. मॅक्स वेबरने त्याच गोष्टीला घाला घातलेला दिसतो आपल्याला त्यांच्या सगळ्या विचारांमध्ये. मग ते अर्थशास्त्राचे तज्ज्ञ होते, राज्यशास्त्र, समाजशास्त्र त्यांनी सांगितलेलं होतं. आणि हाच मुख्य विचार त्यांचा होता की सामूहिकतेच्या चर्चेला आपल्याला पूर्ण विराम द्यायचा आहे. म्हणजे काय, की सगळं जे काही घडतंय ते समुदायामुळे घडतंय. प्लस जे काही तुम्हाला डिस्कशन करायचंय, जी काही सामाजिक वास्तविकता तुम्हाला समजून घ्यायची आहे, ती फक्त आणि फक्त समुदायाचीच दृष्टिकोनातून समजून घ्यायची आहे. व्यक्तीला, म्हणजे जेव्हा समाजशास्त्राचा अभ्यास करतोय तेव्हा व्यक्ती सापेक्षता नसली पाहिजे, असं आजपर्यंतच्या समाजशास्त्रज्ञांचं डिस्कशन आहे. ते खोडून काढण्याचा प्रयत्न मॅक्स वेबरने पहिल्यांदा केला. मग आपल्याकडे 2 प्रकारचे दृष्टिकोन दिसतात समाजशास्त्र या विषयातले. जर तुम्ही थोडाफार अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजेल. एक म्हणजे प्रत्यक्षार्थवादी दृष्टिकोन आणि दुसरा अप्रत्यक्षार्थवादी दृष्टिकोन. हे दोघी 2 टोकं आहेत. प्रत्यक्षार्थवादी दृष्टिकोन वाले लोक म्हणतात, म्हणजे कोण कोण, इमाईल डर्कहाइम असेल, टालकोट पार्सन असेल, रॉबर्ट मर्टन असेल, तो हे जे लोक आहेत हे म्हणतात की तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुम्ही समाजातल्या संरचनेचा, संस्थेचा अभ्यास करा, त्याचा प्रभाव व्यक्तीवर कसा होतोय त्याचा अभ्यास करा, आणि त्या प्रभावामुळे व्यक्तीचं वर्तन बदलतं आहे तर त्याचा अभ्यास करा. अप्रत्यक्ष अर्थवादी काय म्हणतात, नॉन पॉझिटिव्हिस्ट वाले, जसे की G.H. मीड आहे, बरोबर, हर्बर्ट ब्लमर आहे, तो हे जे लोक आहेत यांचं म्हणणं काय आहे
की हे म्हणतात की व्यक्तीचं जे वर्तन आहे ते व्यक्तीच्या स्वभावावरून, व्यक्तीच्या मूल्यांवर अवलंबून आहे. सामाजिक नियमांवर, सामाजिक मानकांवर ते अवलंबून नाही. व्यक्तीच्या मूल्यांवर ते व्यक्तीची वर्तवणूक अवलंबून आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सामाजिक वास्तव्याचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही व्यक्तीचा अभ्यास केला पाहिजे, असं ही दुसरी बाजू म्हणते अप्रत्यक्ष अर्थवादी. तर हे जी दोन टोकं आहेत, प्रत्यक्ष अर्थवादी समाजाचा अभ्यास, अप्रत्यक्ष अर्थवादी व्यक्तीचा अभ्यास, ह्या दोघं टोकांना मध्ये आणण्याचं काम किंवा ह्या दोघं टोकांना ब्रिज करण्याचं काम जे केलंय ते म्हणजे मॅक्स वेबरने केलंय. म्हणून इथे पहिल्यांदा तर म्हणतो की सामूहिकतेच्या चर्चेला पूर्णविराम द्यायचा आहेच, पण ह्या ज्या संकल्पना इथे डिस्कस करायच्या आहेत आपल्याला, मॅक्स वेबरने ज्या ज्या सांगितलेल्या आहेत, ज्या आपल्या सिलेबसला आहेत, त्याच्यात आपल्याला मूळ डिस्कशन हेच करायचंय जे मी आता सांगितलं, की प्रत्यक्ष अर्थवादी जे म्हणतात की वास्तविकता जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर तो वस्तुनिष्ठ समज तुमचा असला पाहिजे. वास्तविकता ही वस्तुनिष्ठच असते. वस्तुनिष्ठ याचा अर्थ मी मागच्या व्हिडिओज मध्ये सांगितला आहे तुम्हाला, म्हणून ही लिंक आहे मित्रांनो. तुम्ही जर कार्ल मार्क्स बघितलं नसेल तर पहिल्यांदा ते बघा, मग डर्कीम बघा, मग वेबर बघा. कारण प्रत्येक याच्यात प्रत्येक शब्दाचा अर्थ उलगडणे हे थोडंसं कठीण जाईल, मग तो व्हिडिओची लेंथ वाढेल. आपल्याला 20 मिनिटात जर कव्हर करायचंय तुम्हाला मागचे व्हिडिओज बघणं गरजेचं आहे. वस्तुनिष्ठता जर सांगायची झाली तर आज मी तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण सांगतो, की जर आज मी हा पेन खाली फेकला, हेच उदाहरण मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलं, तर तो पेन खालीच पडणार आहे. तो सगळीकडे, म्हणजे तुम्ही भारतीय समाजात टाकला काय, अमेरिकेत टाकला काय, आफ्रिकेत टाकला काय, तो खालीच जाणार आहे. वस्तुनिष्ठता आहे. येते लक्षात? तो थोडक्यात वास्तव्य हे वस्तुनिष्ठ असतं, समज हा वस्तुनिष्ठ असतो, हे प्रत्यक्ष अर्थवादी म्हणतात. आणि तिथे मूल्यांना व्हॅल्यू नसते. मूल्य काय असतात? जवळपास शून्य असतात. व्यक्तीची मूल्यांना मोजमाप केली जात नाही. ओके, तथ्यांचा विचार केला जातो. आपण इमाईल डर्कहाइम बघितले, त्यांनी सांगितलं की सामाजिक तथ्य हेच समाजशास्त्राचं विषय विवेचन आहे, हे बघितलं. तो इथे प्रत्यक्ष अर्थवादी म्हणजे तुमचे इमाईल डर्कहाइम, ऑगस्ट कॉम, हे प्रत्यक्ष अर्थवादी आहे. ते म्हणतात सामाजिक तथ्यांचा विचार करा वास्तविकता समजून घ्यायची असेल तर. अप्रत्यक्ष अर्थवादी जसं आता सांगितलं की व्यक्तिनिष्ठ आहे वास्तविकता. ओके, जी वास्तविकता तुम्हाला माहिती असणे गरजेची, समज जो आहे तो व्यक्तिनिष्ठ असेल, व्यक्तिपरत्वे तो बदलेल आणि मग त्याच्यामुळे व्यक्तीच्या मूल्यांवर सगळं अवलंबून असेल. म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट. या दोघांना जोडण्याचं काम मॅक्स वेबर करतात आणि त्याच्यात ते म्हणतात की वस्तुनिष्ठ वास्तव्याचा व्यक्तिनिष्ठ समज असणं गरजेचं आहे. ऑब्जेक्टिव्ह रियालिटी कुड बी अंडरस्टँड बाय सब्जेक्टिव्ह मिनिंग, हे समजणं गरजेचं आहे. राईट? म्हणजे वास्तव्य हे वस्तुनिष्ठच असेल, पण त्या वास्तव्याचा समज, पुढे गेल्यावर याचा अर्थ सांगतो तुम्हाला, काही काळजी करू नका. वास्तव्य हे वस्तुनिष्ठ असेल पण त्याचा समज व्यक्तिनिष्ठ असू शकतो. टेन्शन घेऊ नका, उदाहरणाने सांगतो. बरोबर? मग याला म्हटलं त्यांनी प्रत्यक्ष अर्थवादी आणि अप्रत्यक्ष अर्थवादी यांना जोडणारा दृष्टिकोन म्हणजे अन्वयार्थवादी दृष्टिकोन. म्हणून इथे पूर्ण मूल्य तटस्थ पण राहायचं नाहीये, पूर्ण मूल्याधिष्ठित पण राहायचं नाहीये. बरोबर? व्हॅल्यू फ्री पण नाहीये, व्हॅल्यू बायास्ड पण नाहीये, व्हॅल्यू रिलेव्हन्स आहे. ओके, येते लक्षात? म्हणजे इथे आपल्याला मूल्यांचा संदर्भ पण घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला तथ्यांचा संदर्भ सुद्धा घ्यायचा आहे. हे फक्त तथ्य बोलतात, हे फक्त मूल्य बोलतात, हे दोघी बोलतात. समजतंय? याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. वस्तुनिष्ठ वास्तव्याचा व्यक्तिनिष्ठ समज. सिंपल उदाहरण सांगतो बघा. एक सोपं उदाहरण घेऊ की मी समजा आता काहीतरी खातोय, माझ्या हातात गुलाबजाम आहेत आणि मी एक एक गुलाबजाम उचलून खातोय. तर आता तुम्ही काय बोलताय, तुम्ही जर बघत असाल ही माझी क्रिया, ओके, ते पुढे डिस्कस करू, यालाच म्हणतो सामाजिक क्रिया. बरोबर? तर 10 लोक ही माझी, मी समाजात ही क्रिया करतोय, एका फंक्शन मध्ये मी गुलाबजाम खातोय. बरोबर? तर मग काही लोक काय म्हणतील की अरे याला भूक लागली असेल म्हणून हा गुलाबजाम खातोय. तर तिथे वस्तुनिष्ठ वास्तव्य काय आहे? गुलाबजाम खातोय हे सगळ्यांना दिसतंय ना, तो ते आहे वस्तुनिष्ठ वास्तव्य. बरोबर? त्याच्यात बदल आहे का? त्याच्यात बदल अजिबात नाही. म्हणजे कोणी असा तिसरा माणूस येऊन म्हणणार आहे का की हा गाणं म्हणतोय? नाही, ते सगळ्यांना दिसतंय गुलाबजाम खातोय. सो ती वस्तुनिष्ठता आहे. आणि ती वस्तुनिष्ठता म्हणजे काय येते? ते एक प्रकारचं तथ्य आहे की जे कोणीच बदलू शकत नाही. पण व्यक्तिनिष्ठ समज म्हणजे याचा अर्थ काय होतो? इंडिव्हिज्युअल अंडरस्टँडिंग. ओके, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की जे 10 लोक मला गुलाबजाम खाताना बघतायत त्याच्यापैकी 2 लोक असं म्हणतील की याला भूक लागली होती, बऱ्याच वेळपासून याने काही खाल्लं नव्हतं म्हणून हा गुलाबजाम खातोय. उरलेले 2 लोक काय म्हणतील की याला कदाचित गुलाबजाम आवडतात म्हणून हा गुलाबजाम खातोय. बाकीची 3 लोक काय म्हणतील
की अरे याला गुलाबजाम कधी मिळालेच नाही आयुष्यात म्हणून हा गुलाबजाम असं हा अगदीच याला हाव सुटलीये म्हणून हा गुलाबजाम खातोय, बरोबर? बघितलं तुम्ही, म्हणजे वस्तुनिष्ठ वास्तव्य काय गुलाबजाम खाणे याचा व्यक्तिनिष्ठ समज बदलत जातोय. आय होप उदाहरण समजलं असेल. अत्यंत सोपं करूनच सोशलॉजी सगळं समजवणार, काही काळजी करू नका. पूर्ण सोशलॉजीचं डिस्कशन असंच करतो आपण छोट्या मोठ्या उदाहरणांमध्ये, आणि ह्या अशा कठीण संकल्पना तशाच समजून घेतो. आय होप हे समजलं असेल. मग वेबर म्हणतात की मित्रांनो काय केलं पाहिजे तुम्ही, की तुम्ही फक्त वस्तुनिष्ठ वास्तव्याचं डिस्कशन करू नका, तुम्ही व्यक्तिनिष्ठ समज पण समजून घ्या, तेव्हा तुम्हाला खरी सामाजिक वास्तविकता समजेल. येते लक्षात? म्हणजे मग ह्या दोघी अप्रोचला जोडण्याचं काम मॅक्स वेबरने केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आय होप हे समजलं असेल. आणि मी गुलाबजाम खाणं म्हणजे माझी काय झाली, सामाजिक क्रिया झाली, कारण मी ती समाजात करतोय, इतर लोक मला ते करताना बघतायत, बरोबर? व्यक्तिगत क्रिया म्हणजे काय, मी घरी जाऊन झोपलो, बरोबर, मी काहीतरी माझं माझं पुस्तक वाचत बसलोय, मी मोबाईल मध्ये रील बघत बसलोय, ही माझी व्यक्तिनिष्ठ क्रिया आहे, मी ती माझी माझी करतोय. पण जेव्हा मी असं बघतोय की समोरचा मला काहीतरी बघतोय आणि मी तेव्हा काहीतरी क्रिया करतोय, ती माझी होते सामाजिक क्रिया. मग त्याच्याबद्दलच आपल्याला आता डिस्कशन केलेलं आहे. बघा, समाजाचा विचार करून किंवा समाजाला डोळ्यासमोर ठेवून केलेली क्रिया म्हणजे सामाजिक क्रिया. मग वेबर म्हणतात की जर तुम्हाला सामाजिक वास्तव्य समजून घ्यायचं असेल तर तुम्ही सामाजिक क्रियांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून मग डर्कहाइमने जसं सांगितलं होतं की सामाजिक तथ्य समजून घ्या, सामाजिक वास्तव्य समजून घ्यायचं असेल तर डर्कहाइमसाठी सामाजिक तथ्य हे समाजशास्त्राचं विषय विवेचन होतं, सब्जेक्ट मॅटर होता. वेबरसाठी सामाजिक क्रिया हे समाजशास्त्राचं विषय विवेचन आहे, सब्जेक्ट मॅटर आहे. सो द सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशलॉजी फॉर वेबर इज सोशल ऍक्शन. समजलंय का? मग सामाजिक क्रियाचा वस्तुनिष्ठ काय सांगितलं ते आठवतंय का आता? सामाजिक क्रियाचं वस्तुनिष्ठ वास्तव्य आणि व्यक्तिनिष्ठ समज समजला म्हणजे तुम्हाला सामाजिक वास्तव्य समजतंय रे, हे वेबरने सांगितलं. वेबर पूर्वी असं सांगितलं होतं, वेबर पूर्वीचे जे लोक होते म्हणजे मी जे सांगितलं डर्कहाइम वगैरे, ते प्रत्यक्ष अर्थवादी. त्यांचं म्हणणं आहे की व्यक्ती सापेक्षता अजिबात काहीच नाहीये. ओके, सामाजिक वास्तव्यावरच सामाजिक क्रिया अवलंबून आहे. व्यक्ती सापेक्षता असं काहीच नाहीये, सगळ्या ज्या सामाजिक क्रिया होतात ते सामाजिक वास्तव्याला धरूनच होतात. म्हणजे थोडक्यात हेच गुलाबजामचं उदाहरण, की सामाजिक वास्तव्यावर अवलंबून सामाजिक क्रिया असतील म्हणजे काय, सगळे एका रांगेतच जेवायला बसतील, लग्न समारंभ आहे तर कोणीच पहिले बसणार नाही. येते लक्षात? कारण तो समाजाचा नियम आहे, ती समाजात घातलेलं एक प्रकारची मानक आहेत, नॉर्म्स आहेत. सो सगळे सोबत जेवायला बसतील, असं कोणीच एक असणार नाही की तो खात बसेल त्याचा गुलाबजाम माझ्यासारखा. येते लक्षात? तो हे झालं सामाजिक वास्तव्य. आय होप हे समजलं असेल. तो वेबर पूर्वी लोक जे होते ते म्हणते व्यक्ती सापेक्षता नाही. ओके, पण वेबर म्हणला की असं नाहीये बघड्या, व्यक्ती सापेक्षता आहे. त्याच्यामुळे सामाजिक क्रिया समजून घेण्यासाठी तुम्ही दोन गोष्टी केल्या पाहिजे. त्या सामाजिक क्रियेचा अर्थ जो आहे, मीनिंग जे आहे ते समाजाद्वारे लावलं जातं, पण त्या सामाजिक क्रियेचा उद्देश जो आहे तो व्यक्तीद्वारे लावला जातो. म्हणून तो झाला वस्तुनिष्ठ वास्तव्य आणि व्यक्तिनिष्ठ समज. मग जसं मी आता म्हणलं की मी गुलाबजाम खातोय, याचं हे वस्तुनिष्ठ वास्तव्य आहे, म्हणजे समाजाने त्याचा अर्थ लावला की हा गुलाबजाम खात आहे. येते लक्षात? पण त्याचा उद्देश काय आहे ते मी ठरवलंय ना. सगळ्यांनी वेगवेगळे उद्देश सांगितले, जसं मी सांगितलं, एकाने सांगितलं याला भूक लागली असेल, दुसऱ्याने सांगितलं याला गुलाबजाम आवडतात, तिसरा म्हटला काय हा याला आयुष्यात गुलाबजाम मिळाले नाही म्हणून खातोय. हे तीन त्यांचे त्यांचे समज झाले. पण मी गुलाबजाम का खातोय तो माझा समज झाला. मी का खातोय, कारण मी अगोदर काहीतरी जेवण केलं, ते मला खूप तिखट लागलं, म्हणून मला जीभ त्रास व्हायला लागला, म्हणून मी गोड म्हणून ते गुलाबजाम खातोय. आता हा चौथा समज आहे, हा माझा आहे. मग त्यांचं तेच म्हणणं आहे की सामाजिक क्रिया जेव्हा अभ्यासल्या जातात तेव्हा तुम्ही काय केलं जातो, तो अर्थ समाजाद्वारे लागतो तो लागू द्या. हा गुलाबजाम खातोय, पण त्याचा उद्देश काय आहे, हा उद्देश मी स्वतः समजावून घेणार, कारण तो उद्देश माझ्यानुसार आहे, मला माहितीये. मग आता एखादा जर तिसरा व्यक्ती हे सगळं बघतोय की हा मी गुलाबजाम खातोय आणि हे 10 लोक मला जज करतायत, मला काहीतरी माझी सामाजिक क्रिया जी आहे ती ओळखण्याचा प्रयत्न करतायत. मग आता इथे एक तिसरा समाजशास्त्रज्ञ उभा आहे, मग तो काय करेल, तो म्हणेल, म्हणजे तो वेबर उभा आहे असं समजा, तो वेबर काय म्हणेल की वेबर असं म्हणेल की सामाजिक वास्तव्यानुसार तुम्ही ती क्रिया त्याला अर्थ लावला, बरोबर, त्याचा क्रिया
चा अर्थ तुम्ही समाजाद्वारे लावला, दॅट्स इट. ते आहे वस्तुनिष्ठ वास्तव्य की तो गुलाबजाम खातोय. ओके. पण आता तुम्हाला उद्देश समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला त्याच्या भूमिकेत जावं लागेल. बरोबर. कारण माझा उद्देश तर मलाच माहिती होता ना. मी आता जसं म्हटलं की मला तिखट लागलं म्हणून मी गुलाबजाम खातोय. माझा उद्देश इतर कोणालाच माहिती नाही. मग सामाजिक वास्तव्य समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या भूमिकेत जावं लागेल असं वेबर म्हणतो. आणि व्यक्तीच्या भूमिकेत जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा तो तयार होतो अन्वयार्थवाद, आणि त्याला म्हटलं जातं अन्वयार्थ पद्धतीने केलेलं सामाजिक वास्तव्याचं अध्ययन. म्हणून ती शब्द आहे अंतर्बोध. फर्स्टेहन जर्मन होता वेबर, तो फर्स्टेहन. ओके. बऱ्याच वेळा फोक्स वॅगन म्हणतो ना आपण, व्ही असतो पण प्रोनाउन्सिएशन वेगळं असतं. तसं इथे पण व्ही आहे पण प्रोनाउन्सिएशन मध्ये एफ आहे. फर्स्टेहन मेथड. ठीक आहे. अंतर्बोध पद्धती. अंतर्बोध पद्धती म्हणजे स्वतःला त्या कर्त्याच्या जागेवर ठेवा. जो सामाजिक क्रिया करतोय त्या कर्त्याच्या जागेवर ठेवा आणि त्याच्यावरून समजून घ्या की बाबा ते सामाजिक वास्तव्य कसं आहे. कारण त्याचा उद्देश, त्याच्या सामाजिक क्रियाचा उद्देश त्या व्यक्तीलाच माहिती आहे. क्लिअर आहे का रे? याच्यापेक्षा जास्त काय सोपं करायचं? सोपं आहे ना. मग लाईक तर करा व्हिडिओ आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, सो दॅट जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील आणि क्वालिटी मटेरियल पोहोचेल. येते लक्षात? ओके. तो हे झालं. त्याच्यामुळे म्हणून दोघांचं डिस्कशन करणं गरजेचं आहे. आय होप सामाजिक क्रिया समजली असेल, सामाजिक क्रियेचं अध्ययन कसं आहे, अंतर्बोध कसं आहे हे समजलं असेल. मग याने सांगितलं की सामाजिक क्रियेचे सर 4 प्रकार आपण करू शकतो. परंपराधिष्ठित सामाजिक क्रिया म्हणजे जे परंपरेने चालत आलेलं आहे त्याच्यानुसार माझी सामाजिक क्रिया आहे. म्हणजे मंदिरात जाणे, नमस्कार करणे, मोठ्यांसमोर आदराने वागणे, परंपराधिष्ठित. राईट. तार्किक क्रिया, लॉजिकल विचार करून केलेली क्रिया आहे, रॅशनल ऍक्शन आहे. त्याच्यानंतर भावनिक क्रिया, इमोशनल होऊन आई मुलाशी जे वागते ती भावनिक क्रिया असते. मूल्याधिष्ठित क्रिया, मुलं आई वडिलांशी जसं वागतात, थोरल्या मोठ्यांशी जे वागतात ते त्यांच्या मूल्यांनुसार वागतात. विद्यार्थी शिक्षकाशी जसं वागतो तो त्याच्या मूल्यानुसार वागतो. या मूल्याधिष्ठित क्रिया. तो हे 4 प्रकार सोशल ऍक्शनचे करू शकतो असं वेबरचं म्हणणं होतं. तो आय होप सोशल ऍक्शन क्लिअर आहे, सामाजिक क्रिया क्लिअर आहे. मग आता ह्या सामाजिक क्रियेचं एक उदाहरण आपल्याला इथे डिस्कस करता येईल, ते म्हणजे नोकरशाही. ते पुढे बघू, पण त्याच्या अगोदर वेबरने सांगितलेला अधिकार काय आहे त्याच्याबद्दल चर्चा करू. ठीक आहे. सामाजिक क्रियेवरून आपल्याला सामाजिक वास्तव्य कळलं. आता अधिकार, ऑथॉरिटी याच्याबद्दल पण वेबरने त्याचे विचार मांडलेले आहेत. जसं मी म्हटलं तुम्हाला की एखादा करिश्माई नेता त्याच्या करिश्माने मतं जिंकतो, लोकांची मनं पण जिंकतो आणि लोकांची मतं पण जिंकतो आणि राज्यावर देशावर राज्य करतो. हे सांगण्याचा प्रयत्न ह्या अधिकार टॉपिक मध्ये केलेला आहे वेबरने. काय म्हणतो वेबर? तर सिंपल आहे. याचं म्हणणं आहे की जो डॉमिनेटिंग क्लास आहे, अधिभोगी वर्ग आहे, त्याच्या हाती सगळे अधिकार असतात. बरोबर. समाजात जो डॉमिनेटिंग क्लास आहे त्याच्या हातात सगळे अधिकार असतात. मग हे कुटुंब व्यवस्थेसाठी पण योग्य आहे, हे आर्थिक व्यवस्थेसाठी पण योग्य आहे, हे राज्य व्यवस्थेसाठी पण योग्य आहे. कुटुंब व्यवस्थेत जर एखादी स्त्री डॉमिनेटिंग असेल, एखादा पुरुष डॉमिनेटिंग असेल तर त्याच्या हातात अधिकार असतात. राज्यामध्ये एखादा पक्ष डॉमिनेटिंग असेल, एखादा त्या पक्षाचा नेता डॉमिनेटिंग असेल तर त्याच्या हातात अधिकार असतात. अर्थकारणात पण एखादी कंपनी डॉमिनेटिंग असेल तर त्याच्या हातात अधिकार असतात. हे आपल्याला माहितीये. तो जो डॉमिनेटिंग असतो समाजात त्याच्या हाती अधिकार असतात असं वेबर म्हणतो. बरोबर. राईट. पण मग त्या अधिकारांचे 2 प्रकार पडतात. एक अधिकार येतात वैध आणि दुसरे अवैध. वैध म्हणजे काय? की जे लोकांनी स्वीकृत केलेले आहे. आता मला तुम्ही सांगा की एखाद्या कुटुंबामध्ये वडिलांचे जे अधिकार आहेत, वडील डॉमिनेटिंग आहेत, पण आमच्या इथे पितृसत्ताक पद्धती आहे. मग वडिलांचे जे अधिकार आहेत ते आम्ही मान्य केलेले. वडिलांचे अधिकार जर तुम्ही मान्य केलेले आहेत बरोबर आहे, तर ते काय होतात? ते वैध अधिकार होतात. बरोबर. पण असे पण अधिकार आहेत की जे लोक डॉमिनेटिंग आहे पण त्यांचं आम्ही मान्य नाही केलंय. म्हणजे एखाद्या एरियामध्ये एखादा गाव गुंड असतो तर त्याचे आम्ही जे अधिकार आहेत ते मान्य करत नाही, त्याची अथॉरिटी. मग ती काय होते? ती अवैध होते. बरोबर. मग त्याला म्हणतो पॉवर. येते लक्षात? सो हा फरक आहे पॉवर आणि अथॉरिटी मध्ये. आय होप हे कळलं असेल तुम्हाला. पण जर आता ही पॉवर जेव्हा लोकांकडनं मान्य होते तेव्हा ती अथॉरिटी मध्ये सुद्धा रूपांतरित होऊ शकते. म्हणजे जसं मी सांगितलं की लोकमान्यतेने सर्व मान्य जेव्हा होईल ही पॉवर, म्हणजे अवैध अधिकार जेव्हा लोकांकडनं मान्य होतात तेव्हा ते वैध होऊन जातात. चांगलं उदाहरण आहे तालिबानचं अफगाणिस्तान मधलं. बरोबर.
धार्मिक मूलतत्ववादी सरकार तिथे आलेलं आहे, पण ते लोकांनी मान्य केलंय. लोकांनी मान्य केलं तर ते अथॉरिटीमध्ये रूपांतरित झालं. येते लक्षात? आणि मग ह्या अथॉरिटीचे दोन प्रकार सांगतो वेबर, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. आणि याच्यासारखे असे भरपूर प्रकार असू शकतात. प्रत्यक्ष म्हणजे काय, तर कदाचित जी लिहिलेली असेल ती प्रत्यक्ष अथॉरिटी. घरातलं कुटुंबातलं उदाहरण घेऊ की वडील हे प्रमुख आहे, पण खरी अथॉरिटी आईकडे आहे, पण ती अप्रत्यक्ष आहे. बरोबर आहे का? राईट. तो ही जी दिसते तर ती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षची चर्चा आहे. पण वेबर म्हणतो की अशा भरपूर अथॉरिटीचे प्रकार असू शकतात. म्हणून मी तुम्हाला एक आदर्श स्वरूप त्याचं देतो की जे तुम्हाला नोकरशाहीच्या माध्यमातून प्रकट होतं. येते लक्षात? कशाचं? अधिकारांचं. आदर्श स्वरूप देण्याचं काम केलेलं आहे डर्कहीमने सॉरी वेबरने. ओके. कसं म्हणतो की सर ही पारंपरिक जर असेल तर अथॉरिटी एक आहे, एक प्रकार. त्याच्यानंतर करिश्माई असेल तो एक प्रकार असेल, जसं मी सांगितलं करिश्माई नेता. राईट. पारंपरिक म्हणजे धार्मिक संस्थांमध्ये जे नेते असतात, धर्मगुरू असतात, ते पारंपरिक अथॉरिटी वाले असतात. राजकारणात जे असतात ते करिश्माई वाले असू शकतात. ते उदाहरण आहे फक्त. जे कायद्याने तयार होतात ते कायदेशीर असतात. म्हणजे तुम्ही उद्या डेप्युटी कलेक्टर होणार आहात, IAS होणार आहात, तर तुम्हाला कायद्याने अथॉरिटी मिळणार आहे. तर तुम्ही कायद्याने अथॉरिटी एन्जॉय करणार आहात. तो ही जी कायदाधिष्ठित अथॉरिटी आहे किंवा अधिकार आहे त्याचं उत्तम उदाहरण वेबर देतो, तो म्हणजे नोकरशाही. तो ही कायदाधिष्ठित अथॉरिटी नोकरशाहीद्वारे प्रकट केली जाते समाजामध्ये. आणि म्हणून याच्यानंतर नोकरशाहीचं एक प्रकार किंवा नोकरशाहीबद्दल चर्चा करण्याचं काम आपल्याला वेबरने केलेलं दिसतं. नोकरशाहीबद्दल काय म्हणतो वेबर की ही एक प्रकारची सामाजिक क्रियाच आहे, फक्त संस्थात्मक सामाजिक क्रिया आहे. येते लक्षात? संस्थात्मक म्हणजे काय की आता जे सांगितलं की काहीतरी कायदे तयार केले आहेत आणि त्याच्यातून ही सामाजिक क्रिया होते. मग त्याचे काहीतरी आपल्याला गुणधर्म सुद्धा दिसतील, त्याचे काहीतरी आदर्श नोकरशाही कशी असली पाहिजे ते सांगण्याचं काम सुद्धा आपल्याला केलेलं दिसतं वेबरने. की जी नोकरशाही श्रेणी क्रमावर अवलंबून असेल, हायरार्की असेल ना, श्रेणी क्रमावर अवलंबून असेल, नियम असतील काहीतरी, अर्थातच व्यवस्था काहीतरी तयार केलेली असेल. तुम्ही DC, DYSP, IAS, IPS याचं उदाहरण ठेवा डोळ्यासमोर. नोकरशाही जेव्हा म्हणतोय तेव्हा मेरिटवर निवड होत असेल, परीक्षा पास व्हावी लागते, खाजगी सार्वजनिक आयुष्य याच्यात अंतर असेल. ओके. आधुनिक समाजात सर्वत्र प्रसार असेल त्यांचा, प्रचार असेल त्यांचा, असतोच. तो ते आहे आदर्श प्रारूप एखाद्या नोकरशाहीचं. येते लक्षात? आणि ह्या नोकरशाहीची समाजातली भूमिका काय आहे? मग तो अर्थातच प्रशासन चालवणे ही महत्वाची भूमिका आहे. कार्यक्षमता वाढवणे ही पण महत्वाची भूमिका आहे. कायद्याच्या चौकटीत राहून काम करणे ही पण एक महत्वाची भूमिका आहे. बरोबर. मग जेव्हा कायद्याच्या चौकटीत राहून नोकरशाही काम करते तेव्हा वेबर म्हणतो की आधुनिक समाजात त्याला म्हणू शकतो आपण कल्याणकारी शासन, वेलफेअर स्टेट, असं वेबरचं म्हणणं आहे. आणि बऱ्याच वेळा नोकरशाही असफल होत असते जेव्हा काही इमर्जन्सी सिच्युएशन येते. म्हणजे तात्काळ निर्णय घेणं आवश्यक जिथे असेल तिथे मात्र नोकरशाही फेल होते, असं पण वेबर म्हणतो. म्हणजे अचानक आता काहीतरी आर्थिक, सामाजिक किंवा नैसर्गिक आपत्ती आली, भूकंप झाला, पूर आला, ढगफुटी झाली, अचानक निर्णय घ्यायची आहे. मग आता तुम्ही कायदाधिष्ठित राहून, कायद्याच्या चौकटीत राहून सगळी प्रोसिजर फॉलो करत बसलात तर मग प्रॉब्लेम आहे. बरोबर. प्रोसिजर फॉलो करत बसलात, मुन्ना भाई MBBS बघितलाय, बरोबर, की वो टेबल पे मरने को आ रहा है लेकिन तुम्हें फॉर्म भरना जरुरी है ना. राईट. तर तोच सीन तुम्ही लक्षात घ्या. सिंपल. की मला काय करायचंय की मला आपत्ती आलेली आहे, त्याचं निवारण करायचंय, पण पहिले मला प्रोसिजर पूर्ण करायची आहे, मग ते आपत्ती निवारण करायला जाऊ, तर ते चालणार नाही ना रे. राईट. तो हा प्रॉब्लेम आहे नोकरशाहीचा. त्यालाच मग वेबर म्हणतो की ती आहे अतार्किक तर्कसंगतता. बरोबर. इररॅशनल रॅशनॅलिटी. म्हणजे इतकं जास्त तुम्ही नियमांवर अवलंबून आहात, इतकं जास्त नियमांना महत्व देत आहात की तिथे मानवी मूल्य तुमचे शून्य देऊन होऊन जात आहेत. परत तेच उदाहरण की वो टेबल पे मर रहा है तो उसे पहले बचाना है या तुम्हाला फॉर्म भरना है, क्या करे. तर तुम्ही म्हणले की पहिले फॉर्म भरा, तर मग तुमचे मानवी मूल्य शून्य आहे. येते लक्षात? मग इथे जॉर्ज रिट्झर यांनी त्याला सिंपल उदाहरण दिलंय, मॅकडॉनल्डायझेशन. आता हे काय आहे, जे लोक इंटरेस्टेड आहेत त्यांनी मला कमेंट मध्ये विचारा
तरच मी याचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये देईन. राईट, म्हणजे मला लक्षात येईल की व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघतायत की नाही बघत आहे. येते लक्षात? ओके. तो मॅकडॉनल्डायझेशन काय असतं, सोपी संकल्पना आहे, गुगल केलं तरी सापडून जाईल तुम्हाला. सेम आहे की अतार्किक तर्कसंगतता, मानवी मूल्य शून्य. मग वेबरने ही पण एक प्रकारे ताकीद दिली आपल्याला की नोकरशाहीमध्ये हे होण्याचं कारण असतं. मग आजही तर अनुभवतच ना रे, केले कास्ट सर्टिफिकेट काढायला की याच्यावरून तिकडे, तिकडून तिकडे, तिकडून तिकडे, बऱ्याच वेळा आपल्याला स्ट्रगल करावं लागतं एखादं काहीतरी डॉक्युमेंट मिळवण्यासाठी. तो नोकरशाहीची ही चुकीची बाजू पण दाखवण्याचा प्रयत्न वेबरने केलेला दिसतो. तर हे सगळं नोकरशाही बद्दलची चर्चा झाली. आणि चौथं, धर्माबद्दलचे विचार. आता आपण डर्खिमचे सुद्धा धर्माबद्दलचे विचार बघितले, कार्ल मार्क्सचे सुद्धा धर्माबद्दलचे विचार बघितले, वेबरचे सुद्धा धर्माबद्दलचे विचार आहेत. काय आहेत धर्माचे विचार? तो वेबरने एक वेगळाच विचार मांडला धर्माचा. वेबरच्या पूर्वीपर्यंत वेबरने धर्माची लिंक भांडवलशाहीशी केली. कशी केली? तर भांडवलशाहीची संकल्पना वेबर पूर्वी काय मान्यता होती, कोणी सांगितली? मार्क्सने. काय मान्यता होती? की जिथे संसाधनांचा सुयोग्य वापर केला जातोय तिथे भांडवलशाही प्रगती करते. पण वेबरला याच्यात कन्फ्युजन वाटलं दोन उदाहरणांवरून. वेबरने पूर्वोत्तर देश आणि पाश्चिमात्य देश यांचा दोघांचा सहसंबंध लावण्याचा प्रयत्न केला. वेबर म्हटला की सर, पूर्वोत्तर जे देश आहे म्हणजे भारत आणि भारतासारखे देश, त्यांच्यामध्ये संसाधनं तर भरपूर आहेत, नैसर्गिक संसाधनं भरपूर आहेत, पण तरी त्यांच्या इथे भांडवलशाहीची काही प्रगती झालेली दिसत नाही. बरोबर. प्लस पाश्चिमात्य देश जे आहेत की ज्यांच्याकडे संसाधनं कमी आहेत, हवामान वातावरण खूप वाईट आहे, खूप थंडी, खूप गरमी, असे प्रकार आहेत, संसाधनं कमी आहेत, पण भांडवलशाहीची प्रगती झालेली आहे. अमेरिका असेल, इतर देश असतील, भांडवलशाहीची प्रगती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. म्हणजे थोडक्यात वेबर म्हणतो की सर, भांडवलशाही आणि संसाधनांचा सुयोग्य वापर यांचा आपापसात काही एक संबंध नाही. मग भांडवलशाहीची प्रगती होण्यासाठी पाश्चिमात्य देशांमध्ये कुठली गोष्ट काम करत असेल, तर वेबरच्या मते ती गोष्ट आहे धर्म. यस, धर्माने भांडवलशाहीची प्रगती केलेली आहे. म्हणून टॉपिक आपला आहे प्रोटेस्टंट नीती तत्व आणि भांडवलशाहीचा आत्मा, की भांडवलशाहीची प्रगती करण्यासाठी धर्म जबाबदार आहे. मग धर्मामध्ये कोणतं? तर मग इथे सांगितलं धार्मिक मूल्य जबाबदार आहे. मग कोणते धार्मिक मूल्य? तर अर्थातच ख्रिश्चन समाज होता, त्याच्यात दोन आपल्याला पंथ दिसतात. कोणते? एक म्हणजे तुमचं कॅथलिक, दुसरा प्रोटेस्टंट. बरोबर. तर याने म्हटलं की जे सेंट कॅल्विन होते, संत कॅल्विन प्रोटेस्टंट धर्म पंथाचे, तर ते सेंट कॅल्विन यांनी अशा धर्माचं असं स्वरूप लोकांसमोर सांगितलं. धर्मगुरू होते असं समजा तुम्ही. तर त्या धर्मगुरूंनी धर्माचं स्वरूप असं मांडण्याचा प्रयत्न केला की बाबा रे, तू काम केलं तरच तुझी प्रगती आहे, तू काम केलं तरच तुला स्वर्ग प्राप्ती होईल. फक्त देवासमोर बसून देवाचा जप करत बसू नको, तुझं काम हीच पूजा आहे. हे ऐकलंय ना रे आपण बऱ्याच वेळा. येस नो? राईट. तर मग हे व्हॅल्यू, हे मूल्य, प्रोटेस्टंट मूल्य किंवा प्रोटेस्टंट नीती तत्व म्हटले गेले, नीती मूल्य म्हटले गेले, ते सांगण्याचा प्रयत्न केला. मग तुम्ही बघा, इथे मी उदाहरणं तुम्हाला दिली आहे की नैतिक दृष्ट्या कमवलेल्या पैशावर भर द्यायचा आहे, साधी राहणी, उच्च विचार ठेवायचे, ऐहिक सुखाचा त्याग करायचा आहे, काम म्हणजेच परमेश्वर आहे, पैशालाच पैसा ओढतो त्याच्यामुळे पैसा कमवण्यावर तुम्ही भर द्या, लिहिण्या वाचण्यावर, साक्षर होण्यावर तुम्ही भर द्या, आणि हे सगळं तुम्ही केलं तर तुमची स्वतःची प्रगती होईल, आणि तुमची प्रगती झाली म्हणजे तुम्ही देवाला खुश करतायत, असं म्हणणं होतं सेंट कॅल्विन यांचं. आणि मग इनडायरेक्टली वेबर म्हणतो की ह्या धार्मिक मूल्यांमुळे, प्रोटेस्टंट लोकांच्या ह्या धार्मिक मूल्यामुळे भांडवलशाहीची प्रगती झाली पाश्चिमात्य देशामध्ये. येते लक्षात? म्हणजे लक्षात येतंय की धर्माची जोड कशी लावली आहे भांडवलशाहीच्या प्रगतीसाठी वेबरने. ओके, आय होप हे समजलं असेल तुम्हाला की पाश्चिमात्य देशात भांडवलशाहीची प्रगती कशी झाली. मग हा झाला टॉपिक. तो वेबरच्या धर्माचे विचार भांडवलशाहीला जोडले गेलेले दिसतात आपल्याला. आणि नंतर शेवटचं पण एक हे पण इथे सांगतो तुम्हाला की हा जो मुद्दा आहे इथे, की याने वेबरने हे पण सांगितलं, वेबरने पूर्वोत्तर देशांचा सुद्धा अभ्यास केला, पूर्वोत्तर समाजांचा सुद्धा अभ्यास केला, आणि त्याने सांगितलं की चीन आणि भारत यांसारखे जे देश आहेत यांच्यात भांडवलशाहीची प्रगती होऊच शकत नाही. का होऊ शकत नाही? त्याची दोन कारणं त्यांनी सांगितली की बऱ्याच वेळा संरचनात्मक आव्हानं आहेत, भारताबद्दल बोलू, चीन बद्दल नको, आणि वैचारिक आव्हानं सुद्धा आहेत. संरचनात्मक आव्हानं कसं? की भारतीय लोक भारतीय समाजात
जाती व्यवस्था खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याच्यामुळे लोकांची विभागणी खूप झालेली आहे, म्हणून लोक एकत्र येऊन कार्यावर फोकस करू शकत नाही, म्हणून त्यांची प्रगती होऊ शकत नाही, हे वेबर म्हणतो. तसंच वैचारिक आव्हानांबद्दल पण सांगितलंय की आमच्याकडे आमच्या धार्मिक मूल्यांमध्ये त्यागाची भावना आहे, दान धर्माची भावना आहे, बरोबर. खूप जास्त पैसे कमवू नका, मग तो हाव असेल, वैराग्याची भावना आहे. जर असे मूल्य तुमच्याकडे असतील तर आर्थिक प्रगती किंवा भांडवलशाही तुमच्याकडे जास्त वाढू शकत नाही, असं पण वेबर म्हणतो. बरोबर. म्हणजे धर्माचा अर्थ वेबरने भांडवलशाहीशी कसा लावलाय हे आपल्याला समजत असेल इथे, आय होप, राईट. आणि मग त्याच्यानंतर शेवटी वेबरने हे जे सांगितलं ते म्हणजे आदर्श नमुना. हे काहीच नाहीये. आदर्श नमुना नावाची संकल्पना सिंपल आहे की नोकरशाही पण कशी आदर्श असली पाहिजे ते पण सांगितलं, बरोबर. म्हणजे कुठलीही गोष्ट, एखादं सामाजिक वास्तव्य मला समजून घ्यायचंय, उदाहरण घेऊ ना, मोहित सर सोशिओलॉजी कसं शिकवतायत हे समजून घ्यायचंय, तो तुम्ही सोशिओलॉजी बघणार आणि मग कुठलं तरी तुम्ही 4 सोशिओलॉजीचे व्हिडिओ बघितले, त्याच्यात तुम्ही कुठला तरी एक व्हिडिओ आदर्श मानणार, बरोबर. आणि तो आदर्श मानून मग त्याची तुलना तुम्ही इतर व्हिडिओशी करणार, बरोबर. मग तुम्ही एक व्हिडिओ बघितला, तो आदर्श घेतला वेबरचा, आणि नंतर मोहित सरांचा व्हिडिओ बघितला, मग तुम्ही त्याच तुलना करतायत ना माझ्या व्हिडिओशी, तर तेच झालं आदर्श प्रारूप. येते लक्षात. आयडियल टाईप, की वेबरने सामाजिक वास्तव्य हे वैज्ञानिक पद्धतीने समजून घेण्यासाठी सांगितलं ते तर आहेच, संकल्पनात्मक आणि विश्लेषणात्मक कल्पना एकत्र आणायच्या आणि एखाद्या वास्तविक घटनेचे सर्व गुण एकत्रित करून एक आदर्श नमुना बनवायचा, असं वेबर म्हटला. आणि मग तो आदर्श नमुना जो बनवतायत तो अर्थातच जी वास्तविकता आहे त्याच्यापेक्षा वरचढच असणार, कारण नावातच आदर्श नमुना आहे, बरोबर. 5 गुलाबजाम तुम्ही टेस्ट केले आणि मग कळलं तुम्हाला की ह्या माणसाकडचे गुलाबजाम उत्तम आहेत, बरोबर. आणि उत्तम गुलाबजाम कसा असला पाहिजे हे 5 खाऊन तुम्हाला कळलं, बरोबर. मग तुम्ही जे कल्पना केली आहे त्या आदर्श गुलाबजामची, ते झालं आदर्श स्वरूप गुलाबजामचं. आणि ते अर्थातच या 5पेक्षा वरचढच असणार आहे ना, म्हणजे वास्तविकतेपेक्षा ते वरचढच असणार आहे. प्लस जर अजून तिसरं तुम्हाला मी सांगितलं की अरे तू तिथला खाल्लाय का, तिथला गुलाबजाम खा, मग तुला कळेल, मग ती सतत बदलतच जाईल तुमच्या आदर्श प्रारूपाची संकल्पना. येस नो, राईट. ते पण आहे. आणि तौलनिक अभ्यास मी तर सांगितलं तुम्हाला, माझ्या व्हिडिओचा तुम्ही तुलनात्मक अभ्यास करतायत, गुलाबजामचा तुलनात्मक अभ्यास, हे तौलनिक अभ्यास करण्यासाठी आदर्श प्रारूप काम करत असतं, असं याचं डिस्कशन आहे. काही उदाहरणं पण दिली आहे की पाश्चिमात्य शहरांची तुलना केली जाईल, नोकरशाहीचा आदर्श प्रारूप केलेला आहे की पाश्चिमात्य शहरांसारखी भारतीय शहरं आहेत का, पूर्वेच्या देशांची शहरं आहेत का, तुलना करतोय ते आदर्श मानून. नोकरशाहीची तुलना करतोय, आर्थिक प्रेरणा, तुमचं वर्तन कसं असलं पाहिजे, प्रोटेस्टंट नैतिक नीतिमत्ता ठेवून तुम्ही वर्तन करत असाल तर ते आदर्श प्रारूप वेबरने सांगितलं. आणि त्याच्यामुळे त्याने भारतीय समाज आणि चायनीज समाजाकडे म्हटलं की यांच्याकडे भांडवलशाही वाढू शकत नाही. म्हणजे वेबरने पूर्ण डिस्कशन करताना सगळ्या टॉपिकचे एक प्रकारे आदर्श प्रारूप देण्याचं कामच आम्हाला केलेलं दिसतं, राईट. तो हे झालं वेबरच्या आदर्श प्रारूपावरची कल्पना. ओके. तो वेबरने जे जे सांगितलंय ते थोडक्यात इथे आपण बघण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला हे डिस्कशन आवडलं असेल. लवकरच सोशियोलॉजी ऑप्शनलची बॅच आपण सुरू करतोय जुलै महिन्यात, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमची. ही बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही नक्की जॉईन करू शकतात. खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि बॅच जॉईन करा. बॅचची माहिती घ्या. डेमो सेशन बघितल्याशिवाय बॅच जॉईन करायची नाही. नोट्स पण हवे असतील तर त्या फ्रीली अवेलेबल आहेत, त्या पण चेक करा. ओके. आज पुरता इथेच थांबूयात. सोशियोलॉजी सिम्प्लिफाईड सिरीज साठी दुसऱ्या व्हिडिओज मध्ये लवकरच भेटूया. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.